बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे। 3 दिवसांपूर्वी बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्याला मारहाण झाली होती। त्यानंतर बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी हे काम बंद आंदोलन पुकारले। धारावी प्रतीक्षानगर डेपोतून मातेश्वरी कंपनीची एकही बस सोडलेली नाहीये, त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी चेतन किर्दत आपल्या सोबत जोडलेले आहेत। चेतन, एका कंत्राटी कर्मचाऱ्याला मारहाण झाली त्यामुळे हे आंदोलन पुकारलेलं आहे, मात्र सकाळीच प्रवाशांचे मात्र मोठे हाल झालेले आहेत। कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे मोठे हाल होताना दिसत आहेत। जगदीश, आपण जर पाहिलं तर प्रतीक्षानगर असेल किंवा धारावी डेपो असेल, या दोन्ही डेपोमधून आज सकाळपासूनच मातेश्वरी कंपनीच्या ज्या कंत्राटी बस आहेत त्या सोडण्यात आलेल्या नाही आहेत। मात्र आपण पाहिलं तर 150 ते 200 कर्मचारी जे आहेत ते सध्या धारावी डेपोच्या इथे बाहेर उभा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आपण पाहिलं तर 3 दिवसांपूर्वी प्रतीक्षानगर डेपोमध्ये एका बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली होती। सलीम नावाच्या अधिकाऱ्याला ही मारहाण केले गेल्याची माहिती जी आहे ती सध्या आपल्या समोर येते आहे। आणि याच विरोधात सोमवारी पहाटे म्हणजे आता प्रतीक्षानगर असेल किंवा धारावी डेपोमधले CNG पंप जे आहेत ते बंद करून ठेवले आहेत। त्यामुळे एकही बस जी आहे ती सोडण्यात आलेली नाहीये। कामगार काम करण्यास तयार आहेत, मात्र मॅनेजमेंटचे कोणीही या ठिकाणी हजर नाहीयेत जबाबदारी घ्यायला। मारहाण होऊन देखील प्रशासनाने मारहाण करणाऱ्यावर काहीच कारवाई केली नाही, म्हणून खरं तर कामगार जे आहेत ते या मातोश्री कंपनीचे संतप्त झाल्याची माहिती मिळते आहे। यामुळे या 2 डेपोमधून सुटणाऱ्या बेस्ट बस ज्या आहेत या प्रवाशांचे सकाळीच हाल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। काही वेळाने ही स्थिती जी आहे ती आणखी गंभीर होण्याची शक्यता देखील जगदीश वर्तवण्यात येते आहे। यामुळे बेस्टने आता जबाबदारी घेऊन प्रवाशांना सुविधा देऊन हाल होण्यापासून वाचवावे अशी मागणी सध्या जोर धरताना आपल्याला पाहायला मिळते। जगदीश, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल।